दिवसभर कामं करत राहिला ते थंडी असो का काही असो हाताला पुसा लागते सारा घर एवढं मोठं पोछा आणा म्हणतो तर पोछाही आणत नाही हा माणूस आणि सासूही आवडत नाही पोछानं. आता ते दुपारचे 2 वाजले तरी जेवाचीच आहे मी अजून. हो आली. पहिले आंघोळ करून घे आणि मग काय तर किचन मधले सगळे काम कर, डब्बा कर पोरीचा आणि मग नवऱ्याचा डब्बा कर. आंघोळ करून घे ना पहिले. मी आता पहिले माझ्या पोरीचा डब्बा करतो, नवऱ्याचा डब्बा करतो, नंतर आंघोळ करतो. किती सकाळ 7 वाजून गेले ना, पोरीचा डब्बा करायला की नंतर आंघोळ करतो मी, पहिले नाही करत. का हो बाई मिताली, नाश्ता कर ना. नाश्त्याची वेळ झाली ना, त्यानं कर ना नाश्ता. आता 9 वाजले, करतो ना नाश्ता. थोडं 5 मिनिटं थांबा, थोडा वेळ न करतो मी आता, लगेच नाही करत. का ते लाईनी सून आली तेव्हापासून आपल्या घरात पोछाही चालते, सकाळी 8 वाजता उठणंही चालते, सारच चालते. आणि माझ्या वेळेस तर सकाळी 5 वाजता उठा, सारं घर झाडा, अंगण झाडा, सारं करा. तेव्हा तर कोणी काही बोललं नाही आणि याच्या वेळेस तर कोणीच काही बोलत नाही. जाऊ दे ना, तू लक्ष नको देत जाऊ. मला आहे बा लक्ष नको दे जाऊ. मी हातानं घर पुसलं तिच्या वेळेस पोछा आला तर चालते. आणि सकाळी बिना आंघोळीची किचन मध्ये स्वयंपाक करते ते मला तर 5 वाजता आंघोळ करायला लागेल सकाळी उठून. पाहू दे तिच्या मतात, आपण जास्त हे लक्ष नाही द्या.